Praise the Lord. I am Amrita Joseph Sikpera. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Psalm chapter 40 verse 1. स्तोत्रसहिता याचा 40वा अध्याय पहिलं वचन आज आपण पाहणार आहोत. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून पाहिले व माझा धावा ऐकला. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर, खूप प्रिशियस आहे. वचन काय सांगतं? मी धीर धरून खूप पेशन्सली देवाची वाट पाहिली, तेव्हा देवाने माझ्याकडे वळून पाहिले. कधी कधी आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यास उशीर होतो, तेव्हा आपण नाराज होतो, निराश होतो. देवा किती हा उशीर म्हणून आपण देवाला भांडतो, देवावर आपण नाराज होतो. पण वचन काय सांगतं की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून पाहिले व माझा धावा ऐकला. पण कधी देवाने वळून पाहिले, केव्हा देवाने धावा ऐकला? जेव्हा मी धीर धरून खूप विश्वासाने, खूप धीर धरून देवाची वाट पाहिली तेव्हा. म्हणून खूप विश्वासाने, न डगमगता, न खचता, खूप विश्वासाने, अतिविश्वासाने आपल्याला देवाची वाट पाहायला पाहिजे. आपण हन्नाच्या लाईफमध्ये पाहतो की हन्ना दुःखी होती, कष्टी होती, कारण तिला बाळ नव्हते. ती वृद्ध झाली होती. लोक तिला चिडवत होते, हसत होते. ती हसण्याचा, चेष्टेचा विषय बनली होती. लोक तिला तुच्छ समजत होते. पण जेव्हा जेव्हा ती दुःखी होत असे, तेव्हा तेव्हा ते देवाच्या मंदिरात जाऊन देवाला आपलं दुःख सांगत असे. हे वर्षानुवर्ष चालू होतं. ती वृद्ध झाली होती, तिला काही आशा नव्हती. पण ती देवाच्या मंदिरात जाऊन देवाला सतत बाळ मागत असे. ती सतत देवाला विनंती करत असे, देवाला हाक मारत असे, देवाला बाळ मागत असे. आणि एके दिवशी देवाने तिच्याकडे वळून पाहिले. देवाने तिचा धावा ऐकला. देवाला तिची दया आली. देवाने तिचे अश्रू पुसले. देवाने तिला उंच केले. देवाने तिला खूप उंच केले. देवाने तिची अप्रतिष्ठितता दूर केली. देवाने तिची मानहानी दूर केली. देवाने तिचा विलाप दूर केला. आणि देवाने तिला हर्षरूपी वस्त्रे नेसवली. आणि देवाने तिला बाळ देऊन आशीर्वादित केलं, उंच केलं. कारण तिने धीर धरून खूप विश्वास आणि खूप पेशन्सली देवाची वाट पाहिली. देवाला ती सतत हाक मारत राहिली, म्हणून देवाने तिच्याकडे वळून पाहिलं. आज तुम्हीही देवाची वाट पाहत असाल, देवाला खूप वर्षापासून काही मागत असाल, धीर धरून प्रार्थना करत असाल, तर विश्वास ठेवा की देवास तुम्हाला तुमच्या विश्वासाचं, तुम्हाला देव तुमच्या धीराचं उत्तर देईल. देवास तुमची ही अप्रतिष्ठितता दूर करेल. देव तुम्हाला ही हर्षरूपी वस्त्रे नेसेल. आणि हन्नाप्रमाणे देव तुम्हाला आनंदित करील, खूप उंच करेल. पण न डगमगता, न खचता, धीर धरून खूप विश्वासाने तुम्ही देवाची वाट पहा. कारण वचन सांगते की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून पाहिले व माझा धावा ऐकला. म्हणून आज खूप विश्वासाने तुम्ही देवाला हाक मारा. खूप विश्वासाने, धीर धरून तुम्ही त्याची वाट पहा. आणि विश्वास ठेवा की देव नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. तो तुमच्याकडे वळून पाहिल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराजे. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजे. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजे. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजे. हो ईश्वराजे, तुझं वचन सांगते की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून पाहिले. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजे. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वरा, तुझ्या वचनावर विश्वास तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा. आणि हो देव बाप्पा, जेवढे जण तुझी धीर धरून वाट पाहत आहेत प्रभू ईश्वरा, त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे देव बाप्पा. आणि तू त्यांच्याकडे आज वळून पहा प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा. आणि त्यांचा बिछाना पालटून टाक प्रभू ईश्वरा. आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझ्याचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवले, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, धीराने तुझी वाट पाहत आहे प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना, सर्व आजारांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी आज ह्या क्षणी प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे, येशूच्या नावात सर्व आजार, दुखणं, व्याधी, सर्व रोग आज शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.